मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. कॉम्रेड सीताराम येचुरी आता जिवंत नाही आहेत. त्यांच्याबरोबर सुशीलकुमार शिंदे यांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मद्य सोडायचं त्यांनी मान्य केलं. म्हणून आम्हाला आदेश दिला त्यांनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 19 ऑगस्टला शहर मध्यची जागा आडम मास्तरला सोडा म्हणून सांगण्याकरता कॉम्रेड सीताराम येचुरी सोनिया गांधीकडे गेले. त्या दरवाजावर कोसळले. श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांना एम्समध्ये दाखल केलेला. आमचं शेवटपर्यंत प्रयत्न राहील. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं मला, शहर मध्यला हे आडम मास्तर करता सोडलं जाईल. म्हणून आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघणार. त्यानंतर प्रेस घेऊन माझी भूमिका मी जाहीर करणार आहे. आणि एक मात्र नक्की, कोणत्याही परिस्थितीमध्ये शहर मध्यमध्ये आडम मास्तर उभं राहणार आणि जिंकून सुद्धा येणार. मात्र आज विश्वासघात झाल्यासारखी भावना तयार होते का? कारण अशा पद्धतीने जेव्हा बाहेर मंचावर प्रेस सांगितलं जातं, तसं आहे, त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायचं स्वातंत्र्य आहे. तिकीट कुठं फायनल होणार? हे दिल्लीमध्ये फायनल होणार. नाहीतर सीताराम जिवंत राहिला असेल तर त्यांनी मुलाखतच दिली असती. म्हणून आम्ही अपेक्षा सोडलेली नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. कशेल आमचे हातपाय काय लुळे आहेत? 95ला आम्ही आमच्या ताकदीवर आलो ना. 78ला आमच्या ताकदीवर मी आमदार झालो ना. कोणाच्या कुबड्या घेऊन आमदार झालेलं नाही. हा 2004 मध्ये त्यांनी आम्हाला अवश्य पाठिंबा दिला, पण बंडखोर उभा केला ना. म्हणून या वेळेला आडम मास्तर उभं राहणार आणि विधानसभेमध्ये पाय ठेवणार. ही काळ्या दगडावरची रेगा. आता सीताराम गेले की सगळे पक्ष गेलेले नाही. तिथं प्रकाश करात आहेत, वृंदा करात आहेत, डॉक्टर अशोक ढवळे आहेत, गुरुपर बसू आहेत, केरळचे मुख्य पिनराय आहेत. या सगळ्यांचं लक्ष शहर मध्यवर आहे. ते जातील. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं निर्णय आमच्या विरोधात येईल त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधीला आमच्या पक्षाचं शिष्टमंडळ भेटेल. आणि मला विश्वास आहे श्रीमती सोनिया गांधीचे शब्द म्हणजे एक वज्रनिर्धार असतो. म्हणून शेवटपर्यंत आम्हाला अपेक्षा. नातवाला कुठेतरी इथं प्रेझेंट, त्यांच्या सुशीलकुमार शिंदेच्या नातवाला इथून उभारणार अशी चर्चा आहे. आता ते झाले, मुलगी झाली, आता नातू आला. त्यांचंच राज्य आहे का सोलापुरामध्ये? श्रमिकाचे प्रश्न नाही आहेत का? आज विडी कामगार, सगळे अडचणीत आले. म्हणून आमचा लढा हा शेवटपर्यंत राहणार आहे. प्रयत्न आहे. महाविकास आघाडीचं जर आम्हाला पाठिंबा मिळाला, दुधात साखर नसेल, श्रमिकाचा फौज घेऊन मैदानात उतरणार. मास्तर, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर तुमचा विश्वास आहे, मात्र आता कुठेतरी शिंदे परिवाराचा वरचा विश्वास उडाला असं वाटतंय? नाही, त्यांच्यावर विश्वास उडायचं कारण नाही आहे. लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार. मी शिंदे साहेबांना जाऊन तासभर चर्चा केली.
ते ज्या वेळेला दुःखवटेच्या सभेला आले त्यावेळेला स्वतः मला म्हणले तुमची तयारी कशी चालू आहे, जोरात आहे म्हणून सांगितलं. आज सुद्धा सकाळी झेंडावंदन झाल्यावर म्हणले कसं आहे तयारी, जोरात आहे. आता याचं सिग्नल काय समजायचं.